पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी आणि मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे यांच्यासह 10 जणांवर थेट आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालाय. एका नामांकित बांधकाम व्यावसायिकानं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, पण आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओनं संपूर्ण पुणे हादरवून सोडलंय. नेमकी काय आहे घटना, वक्फ बोर्डाच्या जमिनीचा यात काय संबंध आणि धंगेकरांवर काय आरोप आहेत, पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा. पुण्यातील गुलटेकडी भागात राहणारे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार खलील शेख यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. खलील शेख हे गेल्या काही काळापासून प्रचंड मानसिक आणि आर्थिक तणावाखाली होते. वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये ते कर्जबाजारी झाले होते. मात्र ही केवळ एक आत्महत्या नसून यामागे एक मोठ्या व्यावसायिक वादाची आणि राजकीय कनेक्शनची किनार असल्याचं समोर आलं. स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेतात. या संपूर्ण प्रकरणाची पाळंमुळं रुतलेली आहेत पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील एका जमिनीच्या वादात. रविवार पेठेतील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर एका मोठा बांधकाम प्रकल्प उभारणीसाठी उत्कर्ष असोसिएट्स नावाची एक भागीदारी कंपनी स्थापन करण्यात आली होती. या कंपनीत कोण कोण भागीदार होते तर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे यांच्या पत्नी वर्षा शेडगे, सुनील आहेरांचा मुलगा, हमीद शेखचा मुलगा रघु गावडे आणि स्वतः मृत खलील शेख या सर्वांनी मिळून वक्फ बोर्डाची जागा घेऊन तिथे बांधकाम सुरू केलं. यासाठी बँकेकडून कोट्यवधी रुपयांची कर्जही काढण्यात आली. पण याच वेळी या प्रकल्पाला ग्रहण लागलं. काम वेगानं सुरू असताना वक्फ बोर्डाकडून या प्रकल्पाला स्थगिती मिळाली. प्रकरण कोर्टात गेलं आणि बांधकाम पूर्णपणे ठप्प झालं. बँकेचे हप्ते वाढले होते, व्याज चढत होतं आणि या रेंगाळलेल्या प्रकल्पामुळे खलील शेख पूर्णपणे कर्जबाजारी झाले. त्यातच त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक खळबळजनक व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी थेट आपल्या भागीदारांवर गंभीर आरोप केले. खलील शेख यांच्या मते रवींद्र धंगेकर यांच्याकडे आर्थिक अडचणी मांडूनही त्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आत्महत्या करण्यापूर्वी खलील शेख यांनी व्हिडिओमध्ये जे सांगितलं ते ऐकून कोणाचाही थरकाप उडेल. खलील शेख म्हणाले होते की उत्कर्ष कंपनीच्या भागीदारांकडून माझे एकूण 50 लाख रुपयांना बाकी आहे. एका बिलाचे 20 लाख तर दुसऱ्या 2 बिलांचे 30 लाख रुपये मला मिळालेले नाहीत. गेल्या 3 वर्षांपासून मी या 50 लाखांवर तब्बल 4% दरानं व्याज भरतोय. पुढे ते हेही म्हणाले, बाळासाहेब शेडगे माझे पैसे देत नाहीयेत, ते दादागिरी आणि भाईगिरी करत आहेत. मला 2-4 वेळा त्यांनी धमकावल्याचंही सांगण्यात आलंय. तुला पुण्यात जगणं मुश्किल करीन, लेकरा बाळांना जगू देणार नाही असं ते म्हणाले. आज मी फाशी घेतोय. माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबाला त्रास झाला तर त्याला बाळासाहेब शेडगे आणि त्यांचा मुलगाच जबाबदार असेल असं त्यांनी म्हटलंय. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपली बाजू मांडली. धंगेकर म्हणालेत, माझ्या पत्नीनं 2025 मध्येच या कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. खलील शेख यांच्याशी आमचे थेट बोलणे झाले नव्हते. सर्व व्यवहार कंपनीमार्फत होते. मी आमदार झालो म्हणून राजकीय द्वेषातून भाजप नेत्यांनी या प्रकल्पाला स्थगिती आणली. या राजकारणामुळे प्रकल्पाचा बळी गेला आणि आम्ही सर्व भागीदार देशोधडीला लागलो. आम्ही कोर्टात आमची बाजू मांडू असं धंगेकर म्हणाले. आता स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल केला. आता यामध्ये थेट 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असल्याचं पोलिसांकडून लवकरच मोठी अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. एका बाजूला एका हस्त्याखेत्या कुटुंबाचा आधार हिरावला गेलाय तर दुसऱ्या बाजूला पुण्यातल्या बड्या राजकीय नेत्यांभोवती कायद्याचा फास आवळला गेलाय. आता पोलीस तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा आणि पुण्याच्या अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी आपल्या पब्लिक कट्टा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.